तर एकता जीव सदाशिव चॅप्टर नंबर 50 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी समृद्धी. तर आज 50 डेज कंप्लीट झाले म्हणून स्वतःचं कौतुक स्वतःच केलं पाहिजे म्हणून छोटं सेलिब्रेशन करायचं ठरवलं. त्याआधी दिवसाची सुरुवात मस्त असं मस्क मेलन खाऊन झाली. त्यानंतर लगेच जेवण सुद्धा केलं बिकॉज प्रायोरिटी. दिवसाची सुरुवात एकदम हेल्दी स्टार्ट करायची आणि त्यानंतर फुल देसी जेवण करायचं. यु नो यालाच तर म्हणतात हेल्दी बॅलन्स लाईफस्टाईल. एनिवेज मग मी थेट कोर्टमध्ये गेले आणि आज कधी नाही ते कोर्टमधून यायला इतका उशीर झाला की घरी आल्यानंतर काहीच करायची इच्छा होत नव्हती. पण तरीही ठरवल्याप्रमाणे आज तर मला केक बनवायचाच होता आणि ही केकची रेसिपी मी आमच्या डॉक्टर मॅडम कडून शिकली. सो क्रेडिट गोज टू डॉक्टर गौरी. अँड यु नो गाईज आज माझी रूममेट पण माझ्यासोबत केक बनवायला मदत करणार होती आणि खरंच केक बनवताना ना एक वेगळंच फील झालं कारण केक हा फक्त केक नव्हता तर ही वॉज माय सिम्बॉल ऑफ आय डिडंट क्विट. तसं हे 100 डेज चॅलेंज चालू केलं तर पहिले तर काही दिवस मी खूप एक्साइटेड होते बट मग थोड्याच दिवसात ऍज युजल मला कंटाळा येत होता. पण म्हणलं काही झालं तरी कन्सिस्टंट राहायचं अँड हिअर इज आय एम सेलिब्रेटिंग 50 डेज आउट ऑफ 100. समटाइम्स यू डोंट नीड बिग पार्टीज बट आपण स्वतःसाठी सेलिब्रेट केलं तरी इनफ असतं. अँड ऑनेस्टली गाईज ही जर्नी वाटते तेवढी सोपी नाहीये बट तुम्ही सगळे खूप छान सपोर्ट करत आहात. सो थँक्स टू यू गाईज. तुम्ही सगळे नसता तर मी डे 50 पर्यंत पोहोचले नसते बिकॉज तुम्ही सगळे ना माझं मोटिवेशन. सो थँक्यू सो मच वन्स अगेन आणि भेटूयात आपण नवीन नवीन ब्लॉग मध्ये. सो टेक केअर. बाय बाय. सी यू टुमॉरो.